नमस्कार शिक्षक मित्रांनो, तर आज आपण 21 ते 50 पर्यंतच्या संख्या नामे क्रमात म्हणतो ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यासाठीच्या काही कृती किंवा पद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आपली पहिली पद्धत आहे गाण्याच्या चालीत संख्या म्हणणे. आता या गाण्याच्या चालीत संख्या म्हणताना आपल्याला टाळ्याचा वापर इथे करायचा आहे. जसं की 21 ही संख्या जर आपल्याला वाचायचं आहे तर त्यासाठी आपल्याला दशकासाठी एक टाळी व संख्यासाठी वरच्या जे काही एकक आहे त्यासाठी आपल्याला आपल्या बोटांचा वापर करायचा आहे. जसं की 21 आपल्याला म्हणायचे असेल तर 21, 22, 23 याप्रमाणे म्हणत म्हणत आपल्याला 30 पर्यंत संख्या म्हणून घ्यायची आहे आणि 30 साठी आपल्याला 3 टाळ्याचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढे 31 ते 40 पर्यंत संख्या म्हणताना सुद्धा टाळ्यांचाच वापर इथे करता येईल. जसे की 31, 32, 33, 34 आणि असेच करता करता आपल्याला क्रमाने 40 पर्यंत सुद्धा टाळ्यांचा वापर करता येईल. त्यानंतर 41 ते 50 पर्यंतच्या संख्या म्हणताना सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला टाळ्यांचा वापर करता येईल. 41, 42, 43, 44 आणि 50 अशा पद्धतीने टाळ्यांचा वापर करून आणि वेगवेगळ्या गाण्यांच्या चालीत सुद्धा आपण संख्या क्रमाने म्हणून घेऊ शकतो. यानंतर आपली संख्या वाचनाची किंवा संख्या म्हणण्याची दुसरी जी कृती आहे किंवा पद्धत आहे पाऊल टाकत मोजणी. आता हे पाऊल टाकत मोजणी करताना आपल्याला जमिनीवर काही वर्तुळे काढायची आहे. 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांची आपण जमिनीवर वर्तुळ काढायचे, त्यामध्ये संख्या लिहायची आणि विद्यार्थ्यांना एका एका संख्याच्या वर्तुळावर जम्पिंग करायला लावायचं किंवा उड्या मारायला लावायचं. जसं की पहिला विद्यार्थी 21 वर आधी उड्या मारेल, त्यानंतर 22 वर तो उडी मारेल, 23 वर उड्या मारेल आणि तसेच क्रमाने 30 पर्यंत तो उड्या मारत मारत जाईल. त्यानंतर तो 31च्या वर्तुळावर उडी मारेल, नंतर 32, नंतर 33 आणि अशाच क्रमाने 40 पर्यंत तो उडी मारेल. त्यानंतर 41, 42, 43 आणि असे क्रमशः 50 पर्यंतच्या वर्तुळावर तो उड्या मारत मारत जाईल. आणि या पद्धतीने तो संख्या सुद्धा म्हणेल आणि उड्या सुद्धा मारेल आणि त्याच्या 21 ते 50 पर्यंतच्या संख्या वाचनाची किंवा म्हणण्याची कृती किंवा क्षमता विकसित होईल. यानंतर आपली तिसरी पद्धत आहे संख्या कार्ड गेम. या गेम मध्ये आपल्याला काही संख्यांचे कार्ड 21 पासून तर 50 पर्यंत संख्या कार्ड बनवायचे आहे आणि हे संख्या कार्ड विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक कार्ड आपल्याला द्यायचे आहे. आणि हे कार्ड देताना प्रत्येक विद्यार्थी तो आपलं स्वतःचं कार्ड ज्याला जो नंबर मिळालाय जसं की 21, 22, 23 असे 50 पर्यंत सर्व विद्यार्थी आपल्या संख्यावरील कार्ड वाचून दाखवतील आणि या पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांचा जो संख्या कार्डच्या माध्यमातून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या म्हणण्याचा सराव होईल आणि ती कृती किंवा क्षमता विकसित होण्यास त्याची मदत होईल. यानंतरची चौथी पद्धत आहे झटपट प्रश्नोत्तरे. आता आपण कुठलीही एखादी गोष्ट जर विद्यार्थ्यांना समजावून सांगायची आहे तर आपण झटपट जर किंवा फास्टली प्रश्नोत्तरे विचारण्याचा एखादा जर गेम घेतला तर ते क्षमता विद्यार्थ्यांना समजण्यास व मजेदार पद्धतीने मनोरंजन पद्धतीने ती क्षमता पूर्ण होण्यास मदत होते. जसं की आपण काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले, 25 नंतर कोणती संख्या येते, 30च्या आधी कोणती संख्या येते, पटकन 21 ते 29 पर्यंत संख्या म्हणून दाखव. जसं की 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 असे पटकन जर त्यांनी ते संख्या म्हणून दाखवल्या तर त्याच्या संख्या म्हणण्याचा सराव सुद्धा होईल आणि ती कृती ती क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यास अतिशय चांगला फायदा होईल. अशा पद्धतीने आपण जे काही 4 पद्धती किंवा कृती या व्हिडिओमध्ये पाहिल्या. तर अशा पद्धतीने 21 ते 50 संख्या शिकवणे मजेदार व सोपं या कृतींच्या माध्यमातून किंवा पद्धतीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि अशाच कृतींच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या 21 ते 50 पर्यंतच्या संख्या किंवा क्षमता विकसित करण्यास खूप चांगल्या पद्धतीने याच कृतींचा किंवा पद्धतीचा आपल्याला सहकार्य मिळेल. धन्यवाद.